स्टेटस काय आहे आता? अधिवेशनामध्ये सुद्धा नवाब मलिक आले होते, काल स्वतः ते येऊन तुमच्या बैठकीमध्ये, बैठक चालू असताना ते आले, अजितदादांशी चर्चा केली. नवाब मलिक तुमच्यासोबत आहेत किंवा नाही आहेत? नाही, काल जे आले, मी कालच रात्री पत्रकारांशी सुद्धा बोलत असताना, संवाद करताना सांगितलं की त्यांची विकास कामाच्या दृष्टिकोनातूनच त्या ठिकाणी दादांची भेट होती. मी मुंबईच्या काही प्रमुख सहकाऱ्यांच्या जवळ बसलो होतो, कारण आमचा 7 तारखेला मुंबईला षण्मुखानंदला पक्षाचा एक महत्त्वाचा मेळावा आहे. मुंबईत सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद आहे, त्या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण त्या ठिकाणी बसणार आहोत. त्यामुळे काल त्या विषयावरती काही फारशी चर्चा त्या ठिकाणी झाली नाही. पण जर तुम्ही म्हणताय की राष्ट्रवादी काँग्रेस हा तुमचाच आहे, घड्याळ चिन्ह तुमचं आहे, पक्ष तुमचा आहे, पक्षाचे अध्यक्ष अजित पवार आहेत, हे तुम्ही ठाम दाव्याने सांगताय, तुम्ही इलेक्शन कमिशनमध्ये पण लढताय, जर तुमच्याच पक्षाचे जर आमदार ते असतील तर त्यांना एवढं नाकारण्याचं कारण काय? भाजपचा इतका दबाव आहे की नवाब मलिकांसोबत जवळीक साधताना इतका प्रॉब्लेम होतो आहे राष्ट्रवादी? नाही, नाकारण्याचं कुठे काय, काल होते ना ते, काल ते दादांच्याकडे आले, ते संबंध प्रसाद माध्यमाने दाखवलं, पण त्याच्या नाकारण्याचा मुद्दा त्या ठिकाणी येतच नाही. म्हणजे नवाब मलिक तुमच्या सोबत आहेत? नाही नाही, एक असं आहे, 2 भाग आहेत की या सगळ्या प्रक्रियेमध्ये नवाबबाईंचा जो काही जामीन झाला तो आज हेल्थ ग्राउंडवरती झालेला आहे, प्रकृतीच्या त्याच्यावरती झालेला आहे. त्यामुळे त्यांना त्याच्या ज्या काही मर्यादा आहेत त्या मर्यादेमध्ये राहूनच त्यांचं काम त्या ठिकाणी सुरू आहे. आणि दादाने त्या बाबतीमध्ये स्पष्ट केलं नागपूरच्या घटनेच्या नंतर की नवाबबाई माझ्याशी बोलतील, मी त्यांचं मनोगत ऐकून घेईन आणि मग आमच्या पक्षाची भूमिका आम्ही मांडणार आहोत. योग्य वेळेला ती भूमिका नक्कीच मांडू. त्याच्यात काय, त्याच्यात दबाव कोणाचा असण्याचं काही कारण येतच नाही. ठीक आहे, त्यांना जे काय वाटलं ते त्यांनी त्या संदर्भामध्ये सांगितलं. नवाबबाईंची पुन्हा एकदा काहीतरी दादांची भेट होईल, सविस्तर राजकीय चर्चा होईल आणि मग या विषयावरती निर्णय ज्या वेळेला व्हायचा असेल त्यावेळेला होईल. म्हणजे अद्याप नवाबबाईंबद्दल कुठलाच निर्णय पक्षाचा झालेला नाही आहे? याचं कारणच असं की नवाबबाई आज ज्या कारणासाठी बेलवरती आहेत ती बाब आमच्या सर्वांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची आहे. एक असं आहे की त्यांची तब्येत आणि त्यांना प्रदीर्घ कालावधीच्या नंतर मिळालेला सर्वोच्च न्यायालयातून जामीन, याचं कुठेही राजकीय आम्ही कनेक्शन करू इच्छित नाही आहोत. शेवटी गेली अनेक वर्ष नवाबबाईंनी मुंबईच्या राजकारणात स्वतःचा एक प्रभाव तयार केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा ते वरिष्ठ नेते म्हणून त्या ठिकाणी त्या निमित्ताने राहिलेत. पण ज्या वेळेला प्रकृती आणि असे ज्यावेळेला प्रश्न येतात त्यावेळेला राजकीय भूमिका आज घेण्याची काही घाई नाही. मला